नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वेलकम टू माय प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे. आपल्या नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये जे आपली ॲडमिशन प्रोसेसची चालू आहे तर त्याच्यामध्ये सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो 2024-25चे BSc नर्सिंगचे जे ॲडमिशन्स आहेत तर ते पूर्ण शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले आहेत आणि आज आपल्यासमोर आलेली आहे सीट मॅट्रिक्स शेवटच्या राऊंडसाठी, जो की आपला कॅप राऊंड 4 आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की मॉप अप राऊंड होईल का सर? तर नाही मित्रांनो, आत्तापर्यंत फक्त कॅप राऊंड 1, 2, 3 आणि 4 हा शेवटचा राऊंड असणार आहे आणि याच्यानंतर डायरेक्ट आपले जे स्टे व्हॅकन्सी राऊंड वगैरे नसेल यावर्षी डायरेक्ट जे मॅनेजमेंटच्या राऊंडचा जो इन्स्टिट्यूशनल कोटाचा जो राऊंड आपण बोलतो तर डायरेक्ट तो राऊंड होणार आहे. याच्याविषयी ऑलरेडी जे शेड्यूल आलेले आहे तर ते शेड्यूलही आपण आपल्या चॅनलवर अपडेट केलं आहे. त्याच्याविषयी पण पूर्ण माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आज आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे की कॅप राऊंड 4साठी जे नवीन कॉलेजेस आलेलं आहे त्याच्यामध्ये एकच कॉलेज फक्त 60 तिथे इंटेक आहे. तर ते कॉलेज आपल्यासमोर या सीट मॅट्रिक्समध्ये आलेलं आहे आणि कुठल्या कॉलेजसाठी किती जागा आहेत ते पण तुम्हाला याच्यातून कळेल. भरपूर जणांनी बेटरमेंट केलं होतं थर्ड राऊंडला आणि अजूनपर्यंत भरपूर जणांना मनासारखं कॉलेज भेटलं नाही आहे. तर मित्रांनो, माझी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे, इन केस जर तुम्हाला मॅनेजमेंटची फी भरायची नसेल, कुठल्या कॉलेजला डोनेशन भरायचं नसेल आणि तुम्हाला कमी पैशामध्ये जर डिग्री करायची असेल तर मित्रांनो, चौथ्या राऊंडमध्ये जे तुम्हाला कॉलेज भेटेल तर त्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेऊन टाका. अदरवाईज तुम्ही मग 1 वर्षाचा गॅप घेऊन टाका. 1 वर्षाचा गॅप घेऊन पुढच्या वर्षी जर तुम्ही चांगले मार्क पाडणार असणार तरच तुम्ही गॅप घ्या. विनाकारण गॅप घेऊ नका. नाहीतर आत्ता पडले 60 पर्सेंटाईल आणि पुढच्या वर्षी पडणार 55 पर्सेंटाईल तर मग आत्ताच्या 60पेक्षा कमी व्हॅल्यू तुमची पुढच्या 55 पर्सेंटाईलची होऊन जाईल आणि 65 पडले तरी पण तुम्हाला पुढच्या वर्षी कॉलेज भेटणार नाही. कारण की प्रत्येक वर्षी कॉम्पिटिशन वाढत चाललं आहे, कॉलेजेस नवीन येत चालले आहेत. त्यामुळे मित्रांनो, आता जे कॉलेज तुम्हाला भेटणार आहे तर त्या कॉलेजला तुम्ही कनेक्ट होऊन जायचं आहे आणि तुमची डिग्री ही कंप्लीट करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आता आपण बाकीच्या गोष्टी सोडू आणि आपले जे मेन आजचा टॉपिक आहे तो म्हणजे आपली सीट मॅट्रिक्स. त्या सीट मॅट्रिक्सकडे वळू. तर मित्रांनो, जे नवीन कॉलेज येणार होतं गव्हर्नमेंटचं तर ते ह्यावर्षी आलंच नाही. 6 कॉलेजेस मागच्या वर्षी होते. यावर्षी आता फक्त आपल्याला 5च कॉलेजेस दिसायला मिळतात. टोटल सीट्स होते 250 आणि अजून पण 16 सीट्स बाकी आहेत. तर भरपूर जणांचं म्हणणं आहे की इन्स्टिट्यूशनल राऊंडचे सीट्स असणार आहेत की गव्हर्नमेंटसाठी. हो, इन्स्टिट्यूशनल राऊंड जो असणार आहे तो गव्हर्नमेंटला पण होणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच ट्राय करा. इन केस जर सीट्स बाकी राहिली तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पण इन्स्टिट्यूशनल राऊंडमधून ॲडमिशन भेटून जाईल. तिथं कुठल्याही प्रकारचं डोनेशन तुम्हाला भरावं लागणार नाही. जस्ट तुमचं ॲडमिशन तिथे होऊन जाईल. तर मित्रांनो, आता नेक्स्ट बघू आपण प्रायव्हेट कॉलेज. तर जे प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत तर त्याच्यामध्ये एक नवीन कॉलेज ॲड झालेलं आहे. तर ते कॉलेज आता आपण थोडं स्क्रोल करू. त्यानंतर इथे 60ची इंटेक दाखवतं आहे. तर ते म्हणजे आपलं जे नवीन कॉलेज आहे तर ते कॉलेज आता आपण बघू. तर मित्रांनो, जे 17 नंबरचं पेज आहे तर 17 नंबरच्या पेजला तुम्ही इथं बघू शकता. जस्ट मी इंटेक बघत होतो कुठल्या कॉलेजची किती आहे. त्यानंतर सगळ्यात जास्त इथे इंटेक दिसली. म्हटलं ह्यावर्षी पण नवीन कॉलेज आलेलं आहे. आत्ताच्या राऊंडला पण नवीन कॉलेज आलेलं आहे. तर 9383 हा या कॉलेजचा कोड आहे आणि योगेश्वरी कॉलेज ऑफ नर्सिंग हे नवीन कॉलेज आत्ता रास्ट राऊंडसाठी ॲड झालेलं आहे. प्रायव्हेट कॉलेज आहे मित्रांनो. तर तुम्ही ह्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता. 60ची इंटेक आहे त्याच्यामुळे 60 चे 60 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन ह्या राऊंडला होईल आणि सर्वात जास्त ॲडमिशन पण लगेच ह्या राऊंडमध्ये ह्या कॉलेजला होऊन जातील. तर मित्रांनो, लास्ट राऊंडला आलेलं कॉलेज आहे. काही त्रुटीमुळं आत्तापर्यंत आलं नसेल पण कंप्लीट करून आत्तापर्यंत आलं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत कॉलेज भेटलं नाही आणि ज्यांच्या घरापासून हे कॉलेज धाराशिवमध्ये आहे वाटतं हे कॉलेज. हो, योगेश्वरी कॉलेज ऑफ नर्सिंग धाराशिव. तर ज्या विद्यार्थ्यांना जवळ पडत असेल, मुंबईमध्ये आहे धाराशिव, तर असे विद्यार्थी आणि ज्यांना इंटरेस्ट असेल धाराशिवमध्ये शिकण्याचा तर ते विद्यार्थी या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतात. नवीन कॉलेज आहे, जास्त कट ऑफ जाणार नाही, कमी मार्कमध्ये पण इथं तुमचं ॲडमिशन होऊ शकतं. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटतं आहे की मला मार्क खूपच कमी आहेत आणि माझं ॲडमिशन होणं अवघड आहे तर अशा विद्यार्थ्यांनी हे जे नवीन कॉलेज आता एकच आहे तर याला प्रायोरिटी द्या आणि इन केस जर बाय लक तुम्हाला जर ॲडमिशन जर भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू की टोटल सीट्स आता आपले प्रायव्हेटमध्ये किती बाकी राहिलेत. तर टोटल सीट जर बघायचे गेले तर अजूनही खूप जास्त संख्या सीट्सची बाकी आहे. घाबरण्याचं काहीच कारण नाही मित्रांनो. भरपूर जणांना कॉलेज अलॉट ह्या राऊंडमध्ये होऊ शकतं. कारण की 2367 सीट्स बाकी आहेत आणि भरपूर मुलं असे आहेत की ज्यांचं आता राऊंडमध्ये नावच आलेलं नाही. कारण की त्या मुलांनी
फर्स्ट राऊंडला त्यांना कॉलेज अलॉट झालं, कॉलेजला गेलेच नाही. सेकंड राऊंडला काही जणांना झालं, कॉलेजला गेलेच नाही. तर आपले जे 15,000 विद्यार्थी होते, तर याच्यामध्ये जवळपास 2 ते 3% विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी अजूनपर्यंत कॉलेज कुठलं जॉईनच केलं नाही आणि अल्टिमेटली कॉम्पिटिशन तिथं कमी होत गेली आणि त्यांचे नावं वजा होत गेले. तर मित्रांनो 2367 जागा अजूनपर्यंत बाकी आहेत प्रायव्हेटच्या आणि 16 जागा आपल्या गव्हर्नमेंटच्या बाकी आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत कॉलेज भेटलेलं नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाची संधी आहे. शेवटचा राऊंड आहे आणि ह्या राऊंडनंतर पण ज्यांना कॉलेज भेटणार नाही, ज्यांना चॉईस नॉट अवेलेबल असंच येईल, तर अशा विद्यार्थ्यांची एक नवीन लिस्ट येईल आपल्या CET सेलवर. जे मुलं इन्स्टिट्यूशनल कोटासाठी इलिजिबल आहेत, तर किंवा जे मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घेण्यासाठी इलिजिबल आहेत, तर अशा विद्यार्थ्यांची एक स्पेशल लिस्ट येईल. त्या लिस्टनंतरच तुम्हाला कळेल ज्यांचं ॲडमिशन झालेलं नाही आहे, तर त्यांना मॅनेजमेंटमधून घेण्याची इच्छा असेल, तर असे विद्यार्थी त्याच्यातून ॲडमिशनही घेऊ शकतात. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे, चॉईस फिलिंग खूप डोकं लावून करायची आहे. विनाकारण कुठले पण कॉलेज टाकू नका. जर तुम्हाला खूपच कमी मार्क्स असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त कॉलेज टाकण्याचा मित्रांनो प्रयत्न करा. त्यानंतर नेक्स्ट गोष्ट म्हणजे आता कॉलेजला तुम्ही प्रायोरिटी वगैरे बघत बसू नका. कारण की आता पहिला आणि दुसरा राऊंड राहिलेला नाही आहे, जिथं तुम्हाला मनासारखं कॉलेज भेटेल. आता तुम्हाला भेटेल त्या कॉलेजला सीट घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर असे काही कॉलेजेस आहेत की त्यांच्या अजून खूप साऱ्या सीट्स बाकी आहेत. तर जर तुम्हाला चॉईस फिलिंग चांगल्या पद्धतीने जर करायची असेल, तर तुम्हाला ही सोपी ट्रिक सांगतो मित्रांनो. तुम्ही अशा पद्धतीने चॉईस फिलिंग करा. फॉर एक्झाम्पल आता इथं सोनेकर कॉलेज ऑफ नर्सिंग आहे नागपूरचं. याची इनटेक आहे 50 आणि 50ची इनटेक असूनही या कॉलेजला अजूनपर्यंत 18 जागा बाकी आहेत. तर तुम्ही ह्या कॉलेजला चॉईस फिलिंग करू शकता कारण की इथं जास्त जागा बाकी आहेत. त्यानंतर हे कॉलेज आहे फॉर एक्झाम्पल इथं 4च जागा बाकी आहेत आणि या कॉलेजची इनटेक आहे 50ची. कोणतं आहे? VSPM कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर आणि या कॉलेजला फक्त 4च जागा बाकी आहे. अशा वेळेस या कॉलेजला पहिलं प्राधान्य देऊन चालणार आहे का? नाही चालणार. ऑलरेडी आपले मार्क्स कमी आहेत. आपल्याला अजूनपर्यंत कुठलं कॉलेज अलॉट झालं नाही आहे आणि आपण जिथे कमी व्हॅकन्सी आहेत असं कॉलेज टाकतोय, तर अल्टिमेटली आपणच कुठेतरी आपल्याला कॉम्पिटिशनमधून बाहेर काढतोय. आपणच सांगतोय की नाही मी कुठेतरी बाहेर निघतोय. तर मित्रांनो चॉईस फिलिंगमध्ये ही चूक ह्यावेळेस करू नका. ज्या कॉलेजला अजूनपर्यंत चांगल्या पद्धतीच्या सीट्स बाकी आहेत, त्यासाठी ही सीट मॅट्रिक्स आपल्यासमोर आलेली आहे. सीट मॅट्रिक्स तुम्ही उचका जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठल्या कॉलेजला किती सीट्स बाकी आहे आणि ज्या कॉलेजला जास्त सीट्स बाकी आहेत, फॉर एक्झाम्पल आता इथं पण तुम्ही बघू शकता सेंट्रल इंडिया नर्सिंग कॉलेज नागपूर, इथे पण 21 सीट्स बाकी आहेत. तर अशा कॉलेजला तुम्ही प्राधान्य द्या जेणेकरून तुमचा नंबरही लवकर लागून जाईल. ज्या कॉलेजला 15च्या पुढे 20च्या पुढे सीट्स बाकी आहेत, तर तुम्ही अशा कॉलेजेसचे नावं पहिले टाका जेणेकरून तुम्हाला कमी मार्कमध्ये पण कॉलेज भेटण्याची शक्यता राहून जाईल. तर मित्रांनो चॉईस फिलिंग थोडी डोकं लावून करा, विचार लावून करा. घरच्यांचा पण विचार घ्या कारण की भरपूर मुलांचं आता असं झालं आहे ॲडमिशन घ्यायला गेल्यावर त्यांना कळलं आहे की कॉलेज खूप लांब आहे, तिथं हॉस्टेल नाही आहे, तिथं मेस नाही आहे. तर आता ह्या गोष्टी पण तुम्ही सगळा विचार करा. ऑलरेडी आपण या गोष्टींवर स्टार्टिंगच्या व्हिडिओपासून बघत आलो आहे की बेस्ट कॉलेज कसं निवडायचं. तरी पण काही विद्यार्थ्यांच्या काही स्वतः चॉईस फिलिंगमध्ये केलेल्या चुका, त्यानंतर मार्क कमी असल्यामुळे मनासारखं कॉलेज भेटलेलं नाही आहे. तर मी सर्वांना विश करतो की तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज लास्ट राऊंडमध्ये भेटून जावो आणि लवकरात तुमचं ज्या पण विद्यार्थ्यांचं ॲडमिशन बाकी आहे, तर लवकरात लवकर त्यांचं पण ॲडमिशन होवो आणि 30 तारखेपर्यंत आपले सर्व कॉलेज नर्सिंगचे चालू होतील. त्यानंतर मित्रांनो ज्या नर्सिंग कॉलेज चालू झालेत, तर ते तर चालू झालेच आहे. त्यानंतर आता आपल्याला इम्पॉर्टंट आहे अभ्यास करणे कारण की ॲडमिशन तर हा एक पार्ट राहिला, त्याच्यापुढे पेपर आहेत, अभ्यास करणे आहे. तर मित्रांनो अभ्यासासाठी पण आपण आता ॲनाटॉमीचे लेक्चर्स ऑलरेडी स्टार्ट केलेत. त्यानंतर ॲनाटॉमीचं जे पहिलं बुक होतं आपलं जनरल ॲनाटॉमीचं हँडबुक, तर हँडबुक आपण 50% कव्हर केलेलं आहे. त्यानंतर आता फक्त आजपर्यंत त्याचे 4 युनिट ऑलरेडी आपण पोस्ट केलेत. आता फक्त 2-3 युनिट त्यातले बाकी म्हणजे आपला ॲनाटॉमीचा पण 20% सिलेबस कंप्लीट होत आला आहे. तुम्ही जर याच्याबद्दल अजून अवेक जर नसाल, तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला त्याचे अपडेट्स भेटत राहतील. बेल आयकन दाबून द्या. त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल, तर लगेच तुम्हाला त्याच्याबद्दल कळेल. तर मित्रांनो आपण हिंदी लँग्वेजमधून ॲनाटॉमीचा सगळा स्टडी ह्यावर्षी घेणार आहे. आपण ह्या महिन्याच्या एंडपर्यंत म्हणजे 1 ऑक्टोबरला तुमचे कॉलेज चालू होतील आणि 1 ऑक्टोबरपर्यंत आपला 70% ॲनाटॉमीचा सिलेबस हा संपलेला राहील. त्यानंतर कॉलेजमध्ये तुम्हाला शिको अथवा न शिको, तुम्ही जर चॅनलसोबत कनेक्टेड जर असाल, तर तुमचा ॲनाटॉमीचा अभ्यास घेण्याची जबाबदारी ही पूर्ण आपल्या चॅनलची राहील मित्रांनो. तर मित्रांनो
आपल्या चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ॲडमिशनच्या प्रोसेसबद्दल भरपूर जणांनी आतापर्यंत आपल्या चॅनलवरून लाभ घेतला आहे आणि असाच लाभ विद्यार्थ्यांनी अभ्यासाबद्दल पण घ्यावा अशी माझी इच्छा आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि जे तुमचे नर्सिंगचे फ्रेंड्स असतील तर त्यांच्यापर्यंत पण आपलं चॅनल पोहोचवण्यासाठी हेल्प करा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये आपण सीट मॅट्रिक्सबद्दल सांगितलं आणि येणाऱ्या दिवसांमध्ये कुठला स्टडी आहे, कुठले विषय आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा केलेली आहे मित्रांनो. त्यानंतर आता तुमचे कॉलेज लवकरात लवकर चालू होतील. ऑल द बेस्ट सर्वांसाठी. तुमच्या नर्सिंग करिअरसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. 18 तारखेला पेपर आहेत. त्यानंतर तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये पेपर पास होण्याची कॅपेबिलिटी स्वतःमध्ये ठेवा आणि त्या प्रकारे अभ्यासाला लागा. त्यानंतर ज्यांचे अजूनपर्यंत ॲडमिशन झाले नाहीत त्यांच्यासाठी पण ऑल द बेस्ट. तुमचं ॲडमिशन ह्या राऊंडमध्ये होऊन जाईल. ज्यांचे होणार नाही त्यांनी मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घेऊन टाका. 15,000 मुलं होते. ॲटलीस्ट 13,000 मुलांचे तरी ॲडमिशन यावर्षी कंप्लीट होऊन जातील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ जर आवडला असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही एक कमेंट करून जा. कारण की तुमच्या कमेंट्सच आहेत ज्या आतापर्यंत मला मोटिवेट करत आल्यात. कारण की पहिल्या ॲडमिशनचा व्हिडिओ बनवला 140च व्ह्यूज आले होते. त्यानंतर दुसऱ्याला 500 आले. तिथून पुढे GNMचे व्हिडिओ टाकले थोडे ॲडमिशनबद्दलचे. नंतर मुलांचे डाऊट्स येत गेले आणि त्या डाऊट्सला सॉल्व्ह करता करता आपण 30 ते 40 व्हिडिओ टाकले. ह्या 30 ते 40 व्हिडिओमध्येच आपल्याला 1,00,000पेक्षा जास्त व्ह्यूज पण आपल्या चॅनलवर कंप्लीट झाले आणि आपलं चॅनल पण मॉनिटाईज झालं. तर मित्रांनो, ग्रोथ ही हळूहळूच होत असते. तर त्याची स्टार्टिंग कुठंतरी 0पासून मी केली होती आणि आता पूर्ण लाखापर्यंत नाही म्हणता येणार, पण 0पासून कुठेतरी आत्तापर्यंत आपण 10पर्यंत आलो आणि अजून आपल्याला खूप लांब जायचं आहे आणि लांब जाण्यासाठी तुमचा सर्वांचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. आय होप तुम्ही मला सर्वजण सपोर्ट कराल आणि मी पण तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये नक्की सपोर्ट करेल. तुम्हाला ॲनाटॉमीच्या, फिजिओलॉजीच्या, बायोकेमिस्ट्रीच्या सर्व नर्सिंग सब्जेक्टच्या ऑलरेडी माझ्याकडे 4ही वर्षाच्या सगळ्या नोटबुक अवेलेबल आहेत, सगळ्या नोट्स अवेलेबल आहेत, पुस्तकं पण अवेलेबल आहेत. तर ती सर्व हेल्प करायला मी कधी पण तुमच्यासाठी रेडी असणार मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्ही पण चॅनलला सपोर्ट करायचं आहे, जेणेकरून मी पण तुम्हाला सपोर्ट करत राहील. आजचा व्हिडिओ ऐकून घेतल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद आणि चॅनलला सपोर्ट करत राहा. थँक्यू फ्रेंड्स.